नमस्कार, मी अंकिता थूल आणि आपण पाहत आहात वार्ता चॅनल तहलका वर्धा। वर्धा स्थानिक गुन्हे शाखेने गांजाची अवैध विक्री करणाऱ्या एका गुन्हेगारावर मोठी कारवाई केली आहे। दुकानावर छापा टाकून गांजा, रोकड, मोटरसायकल आणि मोबाईल असा एकूण 1,79,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सदर आरोपीचे नाव साकीर फिरोज अन्सारी, राहणार मौजा, सोनेगाव, तालुका हिंगणघाट असे आहे। तो त्याच्या टायर पंचर दुकानातून गांजाची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। ही धडक कार्यवाही 20 नोव्हेंबर 2025 रोजी करण्यात आली। कारवाई वजनेर हिंगणघाट मार्गावरील साकीर अन्सारीच्या टायर पंचर दुकानात करण्यात आली। पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर या मोहिमेअंतर्गत ही तपासणी सुरू करण्यात आली। पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार स्थानिक गुन्हा शाखा वर्धा यांच्या पथकाने दुकानावर छापा टाकला। झडती दरम्यान आरोपी प्रत्यक्ष ठिकाणी आढळला आणि त्याच्याकडे 566 ग्राम गांजा, ज्याची किंमत 7,850 रुपये, त्याहून पल्सर 220 मोटरसायकल, एक मोबाईल फोन असा मुद्देमाल मिळाल्याने जागीच पंचनामा करून सर्व साहित्य जप्त करण्यात आले। आरोपीवर NDPS कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे। ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय सिंग बोमलाडू, पोलीस अंमलदार अरविंद येनुरकर, रोशन निंबोडकर, रवी पुरोहित, अभिषेक नाईक यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी पार पाडली। अशाच तमाम बातम्यांसाठी बघत रहा तहलका वर्धा। धन्यवाद।